Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In this lecture, we are going to see the fourth example on the computation of income from profession. In this particular example, we are going to study the new adjustment on the gifts and presents. या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन हा जो आपला टॉपिक चालू आहे त्यावरचं चौथं एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये गिफ्ट्स अँड प्रेझेंट्सवरती कशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट दिली जाते हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. रीड द एक्झाम्पल केअरफुली. In the first sentence, it is mentioned that Dr. Ashwini is a doctor working in a village. So this is the first sentence of the example, and in this particular sentence, it is mentioned that the name of the person is Dr. Ashwini. This is first thing. Second, it is mentioned that the person, the professional is a doctor, and third point mentioned here is she is working in a village. पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला एकूण 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे आपण कोणत्या व्यक्तीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, तर आपल्याला अश्विनी नावाच्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हे फर्स्ट. त्यानंतर सांगितले की शी इज अ डॉक्टर. त्यानंतर सांगितले आपल्याला की ती एक डॉक्टर आहे, आणि शेवटी आपल्याला सांगितले की शी इज वर्किंग इन अ व्हिलेज. ते एका गावामध्ये ते स्वतःचं जे काही मेडिकल प्रोफेशन आहे, दवाखाना आहे, ते एका गावामध्ये चालवत आहे. ओके, सो दिस इज the beginning of the example. After that, we are given a receipt and payment account. This is receipt and payment account for the year ended 31st March 2020. आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे, आणि हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या तारखेचं आहे, तर फॉर द इयर एंडेड 31st March 2020. 31 मार्च 2020 या वर्षाअखेरीचं आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले. दिस इज डेबिट साईड अँड दिस इज क्रेडिट साईड. We know that the debit side, this is the left hand side, is debit side, and debit side of receipt and payment account is also called as a receipt side. जी डेबिट बाजू असते त्या डेबिट बाजूलाच रिसीट साईड देखील म्हटलं जातं, कारण की ऑल द रिसीट्स, ऑल द इन्कम्स ऑफ द पर्सन आर रेकॉर्डेड ऑन द रिसीट साईड. दॅट इज ओके, ऑन धिस पर्टिक्युलर साईड जी डेबिट बाजू असते त्या डेबिट बाजूला रिसीट साईड म्हटलं जातं, कारण की या डेबिट बाजूला सर्व रिसीट्स, सर्व इन्कम्स हे इथं रेकॉर्ड केले जातात. दिस इज रिसीट साईड. मग आता आपण एक एक रिसीट बघूया. पहिलं रिसीट काय? रिसीट म्हणजे काय, तर रिसीट म्हणजे पैसे आले. ओके, व्हेन द पर्सन रिसिव्स कॅश, व्हेन ए पर्सन रिसिव्स एनी इन्कम, एनी मनी, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पैसे मिळतात त्यावेळेला त्या व्यक्तीला इन्कम मिळतं, त्यावेळेला पैसे मिळाले, इन्कम मिळालं, पैसे मिळाले, हे सर्व रिसीट बाजूला रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे आपण जे एक्झाम्पल पाहतोय डॉक्टर अश्विनीचं, तर या अश्विनी नावाच्या डॉक्टरला कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, कोणकोणत्या मार्गाने इन्कम मिळालं, हे सर्व रिसीट साईडला हे रेकॉर्ड केलं जातं. आता आपण एक एक रिसीट बघूया. कोणकोणते रिसीट दिलेले. पहिले सुरुवात असते नेहमी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, जसं आपण 11th स्टँडर्डला शिकलो आहे की ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही नेहमी टू ओपनिंग स्टॉक नव्हते, बरोबर. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात टू ओपनिंग स्टॉक नव्हते, आणि ट्रेडिंग अकाउंटचा शेवट हा बाय क्लोजिंग स्टॉक नव्हतो. त्याचप्रमाणे जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतं, द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑलवेज स्टार्ट विथ द ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. जो कॅशचा आणि बँकेचा आपला ओपनिंग बँक बॅलन्स आहे त्यानं नेहमी त्याची सुरुवात होते, आणि शेवट देखील जो क्लोजिंग बॅलन्स आहे, ओके, कॅशचा आणि बँकेचा, त्यानं नेहमी त्याचा शेवट होतो. द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑलवेज स्टार्ट विथ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक, and it always ends with the closing balance of cash and bank. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही कॅशच्या आणि बँकेच्या ओपनिंग बॅलन्स नव्हते, आणि जो शेवट आहे तो नेहमी क्लोजिंग कॅश बॅलन्स किंवा क्लोजिंग बँक बॅलन्सनं होतो. आणि आपल्याला माहिती आहे की कॅश म्हणजे पैसे, बँक बॅलन्स म्हणजे आपले बँकेमध्ये असलेले पैसे. कॅश असू किंवा बँक असू, इट इज अवर असेट. ओके, कॅश असू किंवा बँक असू, इट इज अवर असेट. अँड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन वी डोंट हॅव टू कन्सिडर एनी असेट.
ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला आपल्याला कोणत्याही असेट पाहावा लागत नाही. त्यामुळं सुरुवातीला जो काही ओपनिंग बॅलन्स डेबिटला दिलेला असतो त्याला आपण टू ओपनिंग बॅलन्स म्हणतात किंवा त्याला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन असं म्हटलेलं असतं, तो आपल्याला लागत नाही. त्याचबरोबर रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात शेवटी बाय क्लोजिंग बॅलन्स किंवा त्याला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं म्हटलं जातं, तो सुद्धा आपल्याला लागत नाही. कारण की हा कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे आणि कॅश ही आपली असेट आहे. आपल्याला ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं when we have to calculate the income of any professional person, then we have to consider only the professional incomes and professional expenses. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशनचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे एक्सपेन्सेस एवढाच फक्त आपल्याला विचार करावा लागतो. हे जे कॅश आहे, कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती, कॅशचा क्लोजिंग बॅलन्स किती, हा आपल्याला अजिबात लागत नाही. कारण कॅश ही आपली असेट आहे आणि आपल्याला असेटचा विचार करावा लागत नाही. त्यामुळं प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना जे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं त्याच्या डेबिट साईडला नेहमी टू ओपनिंग कॅश बॅलन्स असेल किंवा त्याला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हटलं जाईल. तसंच क्रेडिट साईडला पेमेंट बाजूला सर्वात शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असेल किंवा बाय क्लोजिंग कॅश बॅलन्स असेल, ह्या दोन्हीला डायरेक्ट कट केलं जातं. त्यावरती काठ मारले तरी चालते कारण ते आपल्याला कॅल्क्युलेशन करताना कुठेही विचारामध्ये घ्यावं लागत नाही. त्यामुळं जो डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन दिलेला आहे त्यावरती डायरेक्ट कट केलं ते आपल्याला लागत नाही आणि क्रेडिट साईडला सर्वात शेवटी जो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन केलेला आहे त्यालासुद्धा डायरेक्ट कट मारलेली आहे. आता बाकीचे रिसिट्स बघा, बाकीचे इन्कम बघा. या डॉक्टरला कोणते पैसे मिळाले? पहिलं इन्कम आहे बघा टू कन्सल्टेशन फी. कन्सल्टेशन फी किती रुपये मिळाली? अमाऊंट रिसिव्ड इज ₹20,000. 20,000 रुपये कशासाठी मिळाले? तर कन्सल्टेशन म्हणजे सल्ला देणं. कन्सल्ट करणं म्हणजे सल्ला देणं. डॉक्टरला सल्ला दिल्याबद्दल फी मिळाले. किती रुपये? अमाऊंट रिसिव्ड इज ₹20,000. दिस इज फर्स्ट इन्कम. आफ्टर दॅट नेक्स्ट इन्कम बघा काय? नेक्स्ट इन्कम इज व्हिजिटिंग फी अँड अमाऊंट ऑफ व्हिजिटिंग फी इज ₹30,000. व्हिजिटिंग फी म्हणजे भेट देणं त्याबद्दल मिळालेली फी. एखादा डॉक्टर आपल्या आजूबाजूचे जे हॉस्पिटल्स असतात तिथं व्हिजिट देतो, तिथल्या व्हिजिट देऊन तिथल्या पेशंटला तपासतो, त्याबद्दल मिळालेली फी इट इज कॉल्ड एज अ व्हिजिटिंग फी. When any doctor gives visit to the nearby hospitals for checking the patients, then the fees received by the doctor is called as a visiting fee. अशी व्हिजिटिंग फी किती मिळाली? तर 30,000 रुपये फी मिळालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पैसे मिळाले ते म्हणजे लोन फ्रॉम बँक अँड अमाऊंट ऑफ लोन इज ₹25,000. बँकेकडून कर्ज काढलं आणि कर्जाचे पैसे मिळाले किती रुपये? 25,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज सेल ऑफ मेडिसिन्स अँड अमाऊंट रिसिव्ड इज ₹60,000. ओके, डॉक्टरनं मेडिसिन्स विकल्या 60,000 रुपयाच्या आणि तेवढे 60,000 रुपये त्यांना मिळाले बाय सेल ऑफ मेडिसिन्स विकून पैसे मिळाले. नाव नेक्स्ट इन्कम इज गिफ्ट्स अँड प्रेझेंट्स अँड अमाऊंट इज ₹5,000. किती रुपयाचे गिफ्ट मिळाले? तर 5,000 रुपयाचे गिफ्ट मिळाले. आपण आत्ता रिसीट बाजू वाचतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे रिसीट म्हणजे पैसे आले. ओके, ज्या वेळेला आपल्याला पैसे मिळतात, ज्या वेळेला आपल्याला कॅश मिळते तेव्हा ते रिसीट साईडला रेकॉर्ड केलं जातं. आपण अश्विनी नावाच्या डॉक्टरचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. या डॉक्टरला वर्षभरामध्ये किती रुपयाचे गिफ्ट मिळाले? तर गिफ्ट मिळालेत 5,000 रुपयाचे. आणि या एक्झाम्पलमध्ये गिफ्टवरती नवीन ॲडजस्टमेंट दिली जे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. त्यानंतर बघा पुढचं इन्कम काय? नेक्स्ट इन्कम इज टू इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट मीन्स व्याज मिळालं. किती रुपये अमाऊंट आहे? अमाऊंट रिसिव्ड इज ₹17,000. 17,000 रुपये आपल्याला व्याज मिळाले. हे कुणाकडून मिळाले? तर बँकेकडून. बँकेमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो त्यावेळेला बँकेकडून आपल्याला व्याज मिळतं. When we make any investment with the bank, then we get the person who has made the investment gets the interest. बरोबर? ज्या वेळेला एखादा व्यक्ती बँकेमध्ये काही गुंतवणूक करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या बँकेकडून व्याज मिळतं. असं व्याज किती मिळाले? तर 17,000 रुपये व्याज मिळालं. हे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला व्याज मिळतं. आणि शेवटचं इन्कम आहे रेम्युनरेशन फॉर आर्टिकल पब्लिश्ड इन प्रोफेशनल जर्नल.
रेम्युनरेशन म्हणजे मानधन. कशाबद्दल पैसे मिळाले? फॉर आर्टिकल पब्लिश्ड. आर्टिकल म्हणजे लेख, पब्लिश होणे म्हणजे छापून येणे. कशामध्ये? तर इन प्रोफेशनल जर्नल. जे काही जर्नल्स असतात, मॅगझिन्स असतात, त्या मॅगझिनमध्ये एक आर्टिकल म्हणजे एक लेख छापून आला, त्याबद्दल या डॉक्टर अश्विनीला रेम्युनरेशन म्हणजे मानधन मिळालं. किती रुपये मानधन मिळालं? तर 6,000 रुपये मानधन मिळालं. ओके, सो दीज आर द व्हेरियस रिसीट्स, व्हेरियस इन्कम्स रिसिव्ड बाय डॉक्टर अश्विनी ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये या डॉक्टर अश्विनीला हे वेगवेगळ्या मार्गानं मिळालेले इन्कम्स आहेत, वेगवेगळे मिळालेले रिसीट्स आहेत. दीज आर द रिसीट्स. नाव वी विल सी द डिफरंट पेमेंट्स मेड बाय डॉक्टर अश्विनी ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये या डॉक्टर अश्विनीनं कोणकोणते पेमेंट्स केले, कशासाठी पेमेंट केलं? पेमेंट जेव्हा आपण करतो, व्हेन वी मेक एनी पेमेंट, देन कॅश ऑर मनी गोज आउट फ्रॉम द अस. ज्या वेळेला आपण एखादं पेमेंट करतो, त्यावेळेला आपल्याकडे जे पैसे असतात ते पैसे आपल्याकडून जातात. ते कोणकोणते पेमेंट केले ते आपण आता पाहणार आहोत. बघा, पहिलं पेमेंट काय? द फर्स्ट पेमेंट इज रेंट ऑफ क्लिनिक. वेट अ मिनिट. द फर्स्ट पेमेंट इज रेंट ऑफ क्लिनिक. किती रेंट पेड केलं? बघा, क्लिनिक रेंट पेड इज ₹6,000. 6,000 रुपये पेड केले. कशासाठी पेड केले? तर क्लिनिकचं रेंट. क्लिनिक म्हणजे दवाखाना. दवाखान्याचं रेंट पेड केलं 6,000. हे पहिलं पेमेंट आहे. त्यानंतर सेकंड पेमेंट काय आहे? तर इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. इलेक्ट्रिसिटी मीन्स लाईट बिल, वॉटर मीन्स पाणी बिल. त्याचे किती रुपये पेड केले? अमाऊंट पेड इज ₹2,000. 2,000 रुपये आपण लाईट बिल आणि पाणी बिलासाठी पेड केलेले आहेत. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते आहे प्रोफेशनल बुक्स. बुक्स म्हणजे पुस्तके. ओके, आणि ती पुस्तके कुठली आहेत? तर प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड. आपण एका डॉक्टरचे इन्कम कॅल्क्युलेट करतोय. जे प्रोफेशनल लोक असतात, द प्रोफेशनल पीपल्स लाईक डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, टीचर, एक्सेट्रा, दे ऑलवेज हॅव टू अपडेट देअर नॉलेज, and for updating their knowledge they have to continuously purchase the books and read those books. जे प्रोफेशनल लोक असतात त्यांना सतत त्यांचं नॉलेज अपडेटेड ठेवण्यासाठी त्यांना बुक्स वाचावे लागतात, नवीन नवीन पुस्तकं घ्यावी लागतात, आणि ते जेणेकरून त्यांचं नॉलेज अपडेट ठेवू शकतात. ह्या डॉक्टरने किती रुपयाचे बुक्स खरेदी केले? तर 4,000 रुपयाचे बुक्स हे खरेदी केलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचं पेमेंट. नेक्स्ट पेमेंट इज फॉर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती खर्च. किती रुपये पेमेंट केले? तर 8,200. हा घरगुती खर्चासाठीचं पेमेंट आहे. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे स्कूटर परचेस्ड. स्कूटर खरेदी केली. स्कूटर मीन्स टू व्हीलर. किती रुपयाची स्कूटर खरेदी केली? तर 30,000. आता स्कूटर म्हणजेच टू व्हीलर, गाडी खरेदी केली, हा खर्च आहे काही ॲसेट आहे? तर गाडी म्हणजेच टू व्हीलर. ओके, आपण मोटर कार ॲसेट मानतो, तसंच टू व्हीलर, बाईक, स्कूटर ही सुद्धा आपली ॲसेट आहे. because after purchasing the scooter, after purchasing the bike, we are going to use this scooter for the next 10 years or 50 years or more. 10-15 वर्ष आपण ती गाडी वापरतो, त्यामुळे ती आपली असेट आहे. किती रुपयाची स्कूटर खरेदी केली? तर 30,000ची. ही आपली असेट आहे. आणि ज्या वेळेला एखादी गाडी खरेदी केली असं सांगितलं जातं, त्यावेळेला ती आपली असेट असते, आणि त्या असेटवरती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन दिलेलं असतं. ते पुढं आहे की नाही ते आपण नंतर बघूया. पुढे नेक्स्ट पेमेंट आहे ते आहे फॉर सर्जिकल इक्विपमेंट. सर्जिकल इक्विपमेंटसाठी पेमेंट किती केलं? तर अमाऊंट इज ₹4,800. 4,800 रुपये एवढं पेमेंट कशासाठी केले? तर सर्जिकल इक्विपमेंट. व्हॉट इज सर्जिकल इक्विपमेंट? सर्जिकल इक्विपमेंट मीन्स द इक्विपमेंट्स विच आर रिक्वायर्ड टू परफॉर्म द सर्जरी. सर्जरी मीन्स ऑपरेशन. ऑपरेशन करण्यासाठी जी काही इक्विपमेंट्स, संसाधनं आपल्याला लागतात, साधनं लागतात, साहित्य लागतं, त्याला सर्जिकल इक्विपमेंट असं म्हटलं जातं. अँड सर्जिकल इक्विपमेंट्स इज अवर असेट बिकॉज दीज इक्विपमेंट्स आर यूज्ड फॉर 3 to 4 years. ओके, एकदा खरेदी केल्यानंतर ती 3, 4, 5, 6 वर्ष वापरले जातात, त्यामुळे ती आपली असेट आहे. आणि डॉक्टरच्या एक्झाम्पलमध्ये नेहमी सर्जिकल इक्विपमेंट खरेदी केलं हे पेमेंट हे दरवेळेला दिलं जातं, आणि ती आपली असेट आहे, आणि दरवेळेला त्याच्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जातं. बघूया पुढे आता पुढचं पेमेंट काय. नेक्स्ट पेमेंट इज इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स किती पेड केला आहे? अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स पेड इज ₹10,000.
इन्कम टॅक्स आपण किती पेड केला तर 10,000 रुपये एवढा इन्कम टॅक्स हा पेड केलेला आहे. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते आहे स्टाफ सॅलरी. स्टाफ म्हणजे एम्प्लॉईजला सॅलरी पेड केली. किती रुपये पेड केले? अमाऊंट पेड इज ₹15,000. 15,000 रुपये आपण सॅलरीसाठी पेड केलेले आहेत. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे LIC प्रीमियम. LIC मीन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. त्यांना प्रीमियम म्हणजे हप्ता पेड केला. लाईफ इन्शुरन्सचा हप्ता किती रुपये पेड केला आहे? अमाऊंट पेड इज ₹15,000. 15,000 रुपये एवढा LICचा हप्ता पेड केला. आता LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स. एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्या कुणाच्या लाईफचा इन्शुरन्स काढला तर कोणत्याही व्यक्तीचं लाईफ, स्वतःचं असू किंवा घरातल्या कुणाच्या व्यक्तीचं लाईफ असू, लाईफ हे आपलं पर्सनल असतं, खाजगी असतं आणि तुम्ही त्या लाईफचा इन्शुरन्स काढताय तर तो जो काही हप्ता तुम्ही पेड करताय तो तुमचा पर्सनल खर्च असतो. कारण की तुम्ही जो इन्शुरन्स काढला आहे तो तुमच्या लाईफचा आहे, घरातल्यांचा लाईफचा आहे, म्हणजे तो तुमचा पर्सनल आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचं लाईफ हे पर्सनल असतं, खाजगी असतं. तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढला त्यामुळे तो तुमचा पर्सनल खर्च असतो. त्यानंतर पुढचं पेमेंट केलं ते आहे गिफ्ट टू हजबंड ₹5,000. ही जी कोण डॉक्टर अश्विनी आहे, या डॉक्टर अश्विनीने तिच्या हजबंडला गिफ्ट दिले. किती रुपयाचं? 5,000. तुम्ही गिफ्ट दिलं, कोणालाही गिफ्ट दिलं, घरामधल्या फॅमिली मेंबर्सला गिफ्ट दिलं, रिलेटिव्सला गिफ्ट दिलं, फ्रेंड्सला गिफ्ट दिलं. गिफ्ट देणं ही आपली पर्सनल गोष्ट आहे. एखाद्याला गिफ्ट द्यायचं की नाही द्यायचं, कुणाला गिफ्ट द्यायचं, कोणत्या प्रकारचं गिफ्ट द्यायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल प्रश्न आहे. त्यामुळे गिफ्ट कोणालाही द्या, तो तुमचा पर्सनल खर्च असतो. ओके. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते आहे इंटरेस्ट ऑन लोन अँड अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज ₹2,000. लोन म्हणजे कर्ज, कर्जावरचं व्याज किती रुपये पेड केले तर 2,000 रुपये एवढं व्याज हे पेड केलेलं आहे. आता एक्झाम्पलमध्ये कर्ज कशासाठी काढलं ओके हे आपल्याला सांगितलं नाही. इन द एक्झाम्पल इट इज नॉट मेन्शन्ड वेदर दिस लोन इज टेकन फॉर प्रोफेशनल पर्पज ऑर फॉर पर्सनल पर्पज. आपल्याला सांगितलं नाही की कर्ज पर्सनल कामासाठी काढलं आहे का प्रोफेशनसाठी. हिअर वी कॅन मेक अझम्पशन that the loan is taken for professional purpose and therefore interest on such loan is an professional expenses. आपल्याला सांगितलेलं नाही की कर्ज कशासाठी काढलं आहे. ओके, फक्त कर्ज काढलं एवढंच सांगितलं आहे. मग आपण अझम्पशन करायचं की कर्ज हे प्रोफेशनसाठी काढलं असेल त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हा प्रोफेशनचाच खर्च आपण मानू शकतो. ओके, पुढचं बघा. नेक्स्ट पेमेंट इज स्कूटर एक्सपेन्सेस अमाऊंट इज 6,000. स्कूटरचा वर्षभराचा खर्च किती रुपये आहे? 6,000 एवढा पेड केलेला आहे स्कूटरसाठीचा. ओके. आणि सर्वात शेवटी सांगितलं आहे परचेस ऑफ मेडिसिन्स खरेदी केल्या किती रुपयाच्या? अमाऊंट इज ₹40,000. ही व्यक्ती डॉक्टर आहे. आपण एका डॉक्टरचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. या डॉक्टरने 40,000 रुपयाच्या मेडिसिन्स खरेदी केलेल्या आहे. ओके, हे शेवटचं पेमेंट आहे. आणि दोन्ही बाजूची बेरीज बघा. टोटल ऑफ बोथ द साईड्स इज 1,77,000 1,77,000 हे आपल्याला दोन्ही बाजूची दिलेली बेरीज आहे. ओके, आपण आत्ताच रिसिट अँड पेमेंट अकाउंट जे आहे ते रिसिट अँड पेमेंट अकाउंट कंप्लीट केलेलं आहे. आता आपण जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंट बघूया आणि टिकमार्क करूया. पहिली ॲडजस्टमेंट वाचा. 1/3 ऑफ द यूज ऑफ स्कूटर इज फॉर पर्सनल पर्पज. त्यांनी सांगितलं आहे स्कूटरचा जो वापर आहे त्यापैकी पर्सनल कामासाठी वापर किती तर 1/3 स्कूटर. मग आता स्कूटर कुठे कुठे आली आहे बघा. एक तर स्कूटर परचेस्ड इथं आहे, त्याला एक टिकमार्क केली बरोबर. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे आपल्याला लागत नाहीत म्हणून त्यावरती मी पुन्हा काट मारतो आहे. बघा स्कूटरवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्कूटरला टिक केली. त्यानंतर अजून एकदा स्कूटर आहे म्हणून त्या दुसऱ्याला पण टिक केली. स्कूटर दोनदा आलेली आहे. एक स्कूटर परचेस्ड आणि दुसरे स्कूटर एक्सपेन्सेस त्याला टिकमार्क केली. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्सचा स्टॉक किती आहे वर्षाच्या शेवटी तर 5,500. ही मेडिसिन्सवरती ॲडजस्टमेंट आहे. बघा इथे मेडिसिन्स परचेस्ड आहे त्याला देखील टिकमार्क केली. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन स्कूटरवरती आणि इक्विपमेंटवरती. मग टिकमार्क करा. इक्विपमेंटला एक टिकमार्क केली आणि स्कूटरला एक टिकमार्क केली. स्कूटरवर आता 2 ॲडजस्टमेंट झाल्या. त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट जी नवीन आहे काय वाचा. गिफ्ट इन्क्लूड ₹3,000 रिसिव्ड फ्रॉम पेशंट इन ॲप्रिसिएशन ऑफ हर मेडिकल सर्व्हिस.
म्हणजे गिफ्टमध्ये 3,000चं गिफ्ट कुणाकडून मिळालं आहे, तर फ्रॉम पेशंटकडून गिफ्ट मिळालं. कशाबद्दल, तर इन ॲप्रिसिएशन म्हणजे स्तुती, खुश होऊन. कशाबद्दल, ऑफ हर मेडिकल सर्व्हिस. ही जी कोण डॉक्टर अश्विनी आहे तिनं पेशंटला चांगली ट्रीटमेंट दिली, चांगली सर्व्हिस दिली, म्हणून खुश होऊन पेशंटने 3,000चं गिफ्ट दिलं. 3,000चं गिफ्ट पेशंटकडून मिळालं. अँड रिमेनिंग गिफ्ट ऑफ ₹2,000 रिसिव्ड ऑन बर्थडे. आणि उरलेलं जे 2,000चं गिफ्ट आहे ते बड्डेला मिळालेलं आहे. हे ॲडजस्टमेंट कशावर आहे, पहिलं शब्द आहे गिफ्ट इन्क्लूड म्हणजे गिफ्टवरती. बघा गिफ्टला टिकमार्क करूया. डेबिट साईडला बघा गिफ्ट आहे त्याला टिकमार्क केली. ओके, ह्या ॲडजस्टमेंट्स आहेत. आणि खाली काय सांगितले वाचा, कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम प्रोफेशन फॉर AY 2021. आपल्याला 2020-21 या वर्षाचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता आपण सोल्युशनला स्टार्ट करूया. एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द पर्सन कोण आहे, व्यक्ती कोण आहे. व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर अश्विनी, म्हणून पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा नाव लिहायचं डॉक्टर अश्विनी. त्यानंतर सेकंड लाईनला मेन्शन करायचं आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन, म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करत आहोत. आणि थर्ड लाईनला कोणत्या वर्षासाठी ते पण एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं, फॉर असेसमेंट इयर 2021. ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, बिफोर स्टार्टिंग टू सॉल्व द एक्झाम्पल वी हॅव टू मेन्शन दीज 3 पॉईंट्स. First, we have to mention the name of the person. Second, we have to mention that we are computing the income from profession. And on the third line, we should mention for assessment year 2021. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर या 3 गोष्टी लिहिल्यानंतर मग आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करायची. त्यासाठी आपल्याला 2 कॉलम्स तयार करावे लागतात. वी हॅव टू प्रिपेअर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. हे 2 कॉलम्स आपल्याला तयार करावे लागतात. ओके, आणि नोटबुकच्या 1 पेजमध्ये विदिन 1 पेज ऑफ द नोटबुक वी कॅन कॉम्प्यूट द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. एका नोटबुकच्या एका पानामध्ये आपण हे इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी, ओके, बिफोर स्टार्टिंग टू सॉल्व द एक्झाम्पल वी नीड टू रिमेंबर फ्यू थिंग्स. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात की इन्कम फ्रॉम प्रोफेशन, कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीचे इन्कम कॅल्क्युलेट करताना वी हॅव टू फॉलो ओनली 2 स्टेप्स. देर आर ओनली 2 स्टेप्स फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. 2 स्टेप्स कोणत्या, त्यातली पहिली स्टेप असते ते म्हणजे टू स्टार्ट विथ ऑर टू बिगिन विथ द प्रोफेशनल इन्कम्स. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागतं, तर जे प्रोफेशनचे इन्कम्स आहेत, प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स, तेवढे आपल्याला एकत्र करावे लागतात. आता प्रोफेशनशी रिलेटेड म्हणजे कोणते, तर आपण एका डॉक्टरचे इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. एखादा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे त्या व्यक्तीचा दवाखाना असेल, त्या व्यक्तीचं हॉस्पिटल असेल, तिथे पेशंटवरती ट्रीटमेंट केल्या जात असतील. मग या गोष्टी लक्षात ठेवून आपण एक इन्कम वाचायचा आणि तो इन्कम प्रोफेशनशी रिलेटेड आहे का, दवाखान्याशी रिलेटेड आहे का, हे आपल्याला पाहावं लागतं. ओके, त्यामुळे आपण एक इन्कम बघणार आहोत आणि त्या इन्कमपैकी जे इन्कम प्रोफेशनचं आहे, प्रोफेशनशी रिलेटेड, पेशाशी रिलेटेड, आपण डॉक्टरचं एक्झाम्पल सोडवतो आहे त्यामुळं मेडिकल प्रोफेशनशी रिलेटेड, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड म्हणजेच दवाखान्याशी रिलेटेड इन्कम आहे का, तरच ते इन्कम इथं एकाखाली एक मेन्शन केलं जातं. फक्त कोणती इन्कम, तर प्रोफेशनशी रिलेटेड असणारी इन्कम. पर्सनल इन्कम इथं लिहायचे नाहीत, फक्त प्रोफेशनशी रिलेटेड असणारे इन्कम्स. ओनली दोज इन्कम्स विच आर रिलेटेड टू प्रोफेशन आर ओनली रेकॉर्डेड. ओके, तेवढेच फक्त आपल्याला इथं घ्यावे लागतात. मग आता बघा एक इन्कम. बघा पहिल्यांदा इन्कम कोणता आहे, इन्कम म्हणजे रिसिट्स वाचायच्यात. एक रिसिट वाचा. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन नेहमी सुरुवात होते, ते आपल्याला लागत नाही, मगाशी सांगितलं. त्यानंतर वाचा, पहिले इन्कम आहे कन्सल्टेशन फी. किती रुपये, अमाऊंट ऑफ कन्सल्टेशन फी इज ₹20,000. एखाद्या डॉक्टरला कन्सल्टेशन फी मिळाली, कन्सल्टेशन म्हणजे सल्ला दिल्याबद्दल फी मिळाली. आता ह्यातून जे पैसे मिळाले हे पर्सनल इन्कम आहे का दवाखान्याचं इन्कम आहे,
एवढाच विचार करायचा. दवाखान्यामध्ये पेशंट येतात, त्या पेशंटला डॉक्टर काय सल्ला देतात, त्याबद्दल ही फी मिळते. त्यामुळे ही सल्ला दिल्याबद्दल जी फी आहे हे दवाखान्याचंच इन्कम आहे, डॉक्टरी पेशाचंच इन्कम आहे. त्यामुळे हे झालं प्रोफेशनल इन्कम. किती रुपये? तर अमाऊंट आहे 20,000. त्यामुळे बघा प्रोफेशनल इन्कममध्ये कन्सल्टेशन फी अमाऊंट किती? 20,000 रुपये. त्यानंतर वाचा पुढचं इन्कम. पुढचं इन्कम आहे व्हिजिटिंग फी. किती रुपये व्हिजिटिंग फी मिळाली? तर 30,000. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हेन एनी डॉक्टर गिव्ज अ व्हिजिट टू नियरबाय हॉस्पिटल्स फॉर चेकिंग द पेशंट्स. ज्या वेळेला एखादा डॉक्टर आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देतो, तिथल्या पेशंटला तपासतो, त्या बदल्यात जी फी मिळते त्याला व्हिजिटिंग फी असं म्हटलं जातं. त्यामुळे व्हिजिटिंग फी ही तिथं पेशंट तपासल्याबद्दलच मिळते. त्यामुळं ही मेडिकल प्रोफेशनशी रिलेटेड, दवाखान्याशी रिलेटेडच इन्कम आहे. त्यामुळे हे सुद्धा झालं प्रोफेशनचं इन्कम. किती रुपये? 30,000. त्यामुळे बघा प्रोफेशनल इन्कममध्ये व्हिजिटिंग फी अमाऊंट किती? तर 30,000 रुपये. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे लोन फ्रॉम बँक. बँकेकडून कर्ज काढलं. किती रुपये? तर 25,000. आता बँकेकडून कर्ज काढलं हे इन्कम आहे का हे लायबिलिटी आहे? ज्या वेळेला आपण एखादं कर्ज काढतो, व्हेन वी टेक एनी लोन देन इट इज अवर लायबिलिटी टू रिपे दॅट लोन ओके इन द फ्युचर. ज्या वेळेला आपण एखादं कर्ज काढतो त्यावेळेला ते कर्ज फेडणं ही आपली जबाबदारी असते, आपली लायबिलिटी असते. त्यामुळे कर्ज काढलं ही लायबिलिटी आहे, हे काय आपलं इन्कम नाही. त्यामुळे ते प्रोफेशनचं असण्याचा प्रश्न येत नाही. मुळात ही इन्कमच नाही. तुम्ही कर्ज काढलं ही तुमची लायबिलिटी आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे? तर प्रोफेशनशी रिलेटेड असणारी इन्कम्स तेवढेच फक्त पाहिजेत. पुढचं इन्कम वाचा मग. पुढचं इन्कम आहे सेल ऑफ मेडिसिन्स. मेडिसिन्स विकून पैसे मिळाले. किती रुपये? 60,000. आता डॉक्टरने मेडिसिन्स विकल्या. डॉक्टरचं हे कामच असतं पेशंट आल्यावर त्यांना मेडिसिन्स देणं, मेडिसिन्स विकणं, त्यातून पैसे मिळतात. मग हे डॉक्टरचं पर्सनल इन्कम झालं का दवाखान्याशी रिलेटेड इन्कम आहे? तर डॉक्टरचं हे दवाखान्यामधलं काम आहे, पेशंटला गोळ्या देणं, मेडिसिन देणं. त्यामुळे हे सुद्धा आहे प्रोफेशनचं इन्कम. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये सेल ऑफ मेडिसिन्स अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती? 60,000, 60,000 रुपये. हे झालं प्रोफेशनचं इन्कम. आता त्यानंतर पुढचं इन्कम आहे गिफ्ट अँड प्रेझेंट्स. किती रुपयाची गिफ्ट मिळालेत? अमाऊंट ऑफ गिफ्ट रिसिव्ड इज ₹5,000. या डॉक्टरला वर्षभरामध्ये 5,000 रुपयाची गिफ्ट मिळाले आहेत आणि त्याच्यावर टिकमार्क आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट वाचा. ॲडजस्टमेंट नंबर 4 बघा. गिफ्ट इन्क्लूड ₹3,000 रिसिव्ड फ्रॉम पेशंट. 3,000चं गिफ्ट पेशंटकडून मिळाले. कशाबद्दल? इन ॲप्रिसिएशन ऑफ हर मेडिकल सर्व्हिस. म्हणजे या डॉक्टरने पेशंटला चांगली ट्रीटमेंट दिली म्हणून खुश होऊन त्या पेशंटनं 3,000चं गिफ्ट दिलं, चांगली सर्व्हिस दिली म्हणून. हे 3,000चं गिफ्ट पेशंटकडून मिळाले. आणि पुढं म्हणतात रिमेनिंग गिफ्ट ऑफ ₹2,000 रिसिव्ड ऑन बर्थडे. आणि राहिलेलं जे 2,000चं गिफ्ट आहे ते बड्डेला मिळालेलं आहे. आता याचा नियम काय आहे केअरफुली बघा. बर्थडे असेल, फॅमिली फंक्शन असेल किंवा वेडिंग सेरेमनी असेल, हे आपले घरगुती पर्सनल फंक्शन्स आहेत. त्यावेळेला तुम्हाला गिफ्ट मिळालं तर ते तुमचं पर्सनल इन्कम असतं. ओके, तुमचा बड्डे असेल, घरामध्ये एखादं लग्न असेल, घरामध्ये एखादा फंक्शन असेल, त्यावेळेला गिफ्ट मिळालं तर ते तुमचं पर्सनल इन्कम असतं. परंतु तुम्ही एका डॉक्टरचं एक्झाम्पल पाहत आहात. ओके, एखाद्या डॉक्टरला त्याच्या पेशंटने गिफ्ट दिलं. ओके, कशाबद्दल? तर चांगली ट्रीटमेंट केली म्हणून. तर जेवढ्याचं गिफ्ट मिळालं आहे ते गिफ्ट हे प्रोफेशनचंच इन्कम मानलं जातं. ओके, ज्या वेळेला एखादा प्रोफेशनल व्यक्ती चांगली सर्व्हिस देतो, whenever any professional person gives good service to his customer, then the customer gives certain gift to the particular professional. त्यावेळेला खुश होऊन कस्टमर, ओके, जो पेशंट असेल तो डॉक्टरला गिफ्ट देईल. समजा एखादा वकिलाचं आपण एक्झाम्पल पाहत असू तर जो कस्टमर आहे तो खुश होऊन वकिलाला एखादं गिफ्ट देतो. ते जे गिफ्ट मिळतं कस्टमरकडून ते गिफ्ट हे प्रोफेशनचंच इन्कम मानलं जातं. त्यामुळं कारण की हे गिफ्ट का मिळाले तुम्हाला? तुम्ही चांगली प्रोफेशनल सर्व्हिस दिली, चांगली सेवा केली म्हणून. त्यामुळे हे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम आहे. त्यामुळे जे गिफ्ट मिळाले पेशंटकडून किती रुपयाचं? 3,000चं ते प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यामुळे बघा प्रोफेशनल इन्कममध्ये बघा गिफ्ट अँड प्रेझेंट ब्रॅकेटमध्ये लिहिले ओनली पेशंट. किती रुपये? 3,000. जेवढं पेशंटकडून मिळालं तेवढं प्रोफेशनचं इन्कम. त्यानंतर पुढचं इन्कम वाचा काय? पुढचं इन्कम आहे इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून व्याज मिळालं. किती रुपये? 17,000. आता एवढाच विचार करायचा. आपण एका डॉक्टरचं एक्झाम्पल सोडवतो आहे.
डॉक्टरचं दवाखाना असतो, दवाखाना चालवून व्याज मिळतं का? हे दवाखान्याचं इन्कम आहे का हे तुमच्या गुंतवणुकीचं इन्कम आहे? आपल्याला व्याज कधी मिळतं बँकेकडून? जेव्हा आपण बँकेमध्ये गुंतवणूक करतो. व्हेन वी मेक एनी इन्व्हेस्टमेंट इन अ बँक देन वी गेट इंटरेस्ट फ्रॉम द बँक. ओके, त्यामुळं बँकेकडून व्याज मिळालं हे गुंतवणुकीवरचं इन्कम आहे. हे काय दवाखाना चालवून मिळालेलं इन्कम नाही. त्यामुळं हे प्रोफेशनचं इन्कम नाही. दवाखाना चालवून व्याज मिळत नाही, त्यामुळे हे डॉक्टरी पेशाचं, दवाखान्याचं, प्रोफेशनचं इन्कम नाही, त्यामुळे ते येणार नाही. आणि सर्वात शेवटचं बघा, रेम्युनरेशन मिळालं फॉर आर्टिकल पब्लिश्ड इन प्रोफेशनल जर्नल. किती रुपये मानधन मिळालं आहे? तर 6,000 रुपये. हे 6,000 कशाबद्दल मिळाले? तर आर्टिकल पब्लिश्ड, एक लेख पब्लिश झाला. ओके, पण कुठे पब्लिश झाला आहे तो? तर ज्या जर्नलमध्ये झाला ते जर्नल कसलं आहे? प्रोफेशनल आहे. नावातच सांगितले की हे प्रोफेशनल आहे, त्यामुळे हे झालं प्रोफेशनचं इन्कम. कारण ज्या जर्नलमध्ये, ज्या मॅगझिनमध्ये लेख छापून आलेला आहे ते जर्नल प्रोफेशनल आहे, म्हणजेच प्रोफेशनशी रिलेटेड आहे, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड जर्नल आहे. प्रोफेशनल शब्द त्यांनीच वापरला आहे, त्यामुळे हे झालं प्रोफेशनचं इन्कम. किती रुपये? तर 6,000 रुपये. म्हणून बघा, प्रोफेशनल इन्कममध्ये रेम्युनरेशन फॉर आर्टिकल पब्लिश्ड अमाऊंट बाहेर किती? 6,000 रुपये. हे झालं प्रोफेशनचं इन्कम. बघा, डेबिट बाजूला जे काय सर्व रिसीट दिल्या होत्या त्या सर्व रिसीटचं आपण त्यापैकी प्रोफेशनच्या इन्कम कोणते ते सर्व झाले, त्या अमाऊंट कॉलम लिहिलेल्या एवढे प्रोफेशनची इन्कम आहे. ह्या सर्वांची खाली बेरीज केली, बेरीज किती येते? 1,19,000. आणि ह्या बेरीजाला वरती एक रेष, खाली एक रेष मारायची आणि त्याला नाव द्यायचं टोटल ए. त्याला ए का म्हणायचं? कारण हे प्रोफेशनचे इन्कम आहेत आणि त्याला आपण सुरुवातीला ए असं हेडिंग दिलेलं आहे. म्हणजे जी डॉक्टर आहे, डॉक्टर अश्विनी, हिला वर्षभरामध्ये प्रोफेशन चालवून किती रुपयाचं इन्कम मिळालं? 1,19,000 एवढ्या रुपयाचं इन्कम मिळालेलं आहे. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आपलं जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे ह्या डॉक्टर अश्विनीचं, तिचे इन्कम कॅल्क्युलेट करण्यापैकी ही पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप असते ते म्हणजे आता विचारात घ्यायचे प्रोफेशनचे खर्च, प्रोफेशनल एक्सपेन्सेस. त्याला नाव द्यायचं बी, प्रोफेशनल एक्सपेन्सेस. म्हणजे इथं कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे, कोणते खर्च घ्यायचे? ओन्ली दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. जे खर्च प्रोफेशनशी रिलेटेड आहेत, जे खर्च दवाखान्याशी रिलेटेड आहेत, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहेत, तेवढेच खर्च फक्त इथं घ्यायचे. फक्त प्रोफेशनशी रिलेटेड म्हणजेच डॉक्टरी पेशाशी रिलेटेड, दवाखान्याशी रिलेटेड तेवढेच खर्च फक्त घ्यायचे. बघा मग एक खर्च. पहिला खर्च काय? पहिला खर्च आहे रेंट ऑफ क्लिनिक. ॲडजस्टमेंट काय नाही आहे, 6,000 रुपये रेंट पेड केलं. आणि हे कुठलं रेंट पेड केलं आहे? तर क्लिनिकचं. क्लिनिक म्हणजे दवाखाना. मग दवाखान्याचं रेंट पेड केलं म्हणजे हा दवाखान्याचा खर्च झाला, बरोबर. दवाखाना म्हणजे डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहे, कारण डॉक्टरांचा दवाखाना असतो, त्यामुळे हा दवाखान्याचा खर्च आहे. दवाखान्याचा म्हणजेच हा प्रोफेशनचा खर्च आहे. किती? 6,000. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये रेंट ऑफ क्लिनिक अमाऊंट किती? 6,000 रुपये. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर, अमाऊंट इज 2,000. लाईट बिल आणि पाणी बिल भरलं किती रुपये? 2,000. आता आपल्याला नॉर्मली लाईट बिल, पाणी बिल हे घरगुती खर्च वाटतो, तो घरगुती खर्च आहे. पण दवाखान्यामध्ये देखील लाईट लागते, दवाखान्यामध्ये देखील आपल्याला पाण्याची सोय लागते. आपल्याला एक्झाम्पलमध्ये कुठेच सांगितलं नाही की हे लाईट बिल, हे पाणी बिल दवाखान्याचं आहे का घरचं आहे. ओके, आपण असं म्हणू शकतो की लाईट बिल, पाणी बिल हे दवाखान्यात सुद्धा लागतं, त्यामुळे हा दवाखान्याचा खर्च आहे. दवाखान्याचा म्हणजेच हा प्रोफेशनचा एक्सपेन्सेस आहे. किती रुपये? 2,000. म्हणून बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर अमाऊंट इज ₹2,000. 2,000 रुपये हे प्रोफेशनचाच खर्च आहे, कारण दवाखान्यामध्ये लाईट लागते, दवाखान्यामध्ये पाण्याची सोय लागते, तेव्हा तो दवाखान्यातला खर्च आहे, प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे प्रोफेशनल बुक्स. पुस्तके खरेदी केली किती रुपयाची? 4,000ची. आणि नावामध्ये सांगितले बुक्सच्या अगोदर की हे प्रोफेशनल बुक्स आहेत, म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड आहेत. प्रोफेशनल शब्द वापरला आहे म्हणजे तो झाला प्रोफेशनचाच खर्च. कारण जे प्रोफेशनल लोक असतात त्यांना त्यांचं नॉलेज अपडेटेड ठेवण्यासाठी सतत बुक्स खरेदी करून ती वाचावी लागतात. आणि ती पुस्तकं जर प्रोफेशनशी रिलेटेड असतील
तर सर्व खर्च हा प्रोफेशनचा खर्च मानला जातो. किती रुपयाची पुस्तकं आहेत? 4,000ची. त्यामुळे 4,000 झाला प्रोफेशनचा खर्च. बघा प्रोफेशनल एक्सपेन्समध्ये प्रोफेशनल बुक्स किती रुपये? 4,000 रुपये. त्यानंतर पुढचं पेमेंट बघा काय? पुढचं पेमेंट आहे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. किती रुपये? 8,200. आता नावातच सांगितलं की हा खर्च घरगुती आहे. हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती, म्हणजे हा दवाखान्याचा खर्च नाही. आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात? जेवढे प्रोफेशनचे खर्च आहेत, दवाखान्याचे खर्च आहेत तेवढेच लागतात. त्यामुळे हा खर्च येणार नाही. त्यानंतर पुढचा खर्च आहे स्कूटर परचेस्ड. किती रुपये? 30,000. स्कूटर खरेदी केली, गाडी खरेदी केली 30,000ची. त्याला टिक मार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट वाचा काय? ॲडजस्टमेंट 2 आहेत त्याच्यावरती. एक तर सांगितले स्कूटरचं डेप्रिसिएशन किती टक्के? स्कूटरवरती डेप्रिसिएशन सांगितले 15%. हे एक. आणि नंतर सांगितले स्कूटरचा वापर पर्सनलसाठी किती केला आहे? तर 1/3 एवढा केलेला आहे. मग आता पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी वर्किंग नोट तयार केलेली आहे. बघा ही वर्किंग नोट, डेप्रिसिएशन ऑन स्कूटर. आपल्याला स्कूटर किती रुपयाची खरेदी केली आपण बघा, तर स्कूटर खरेदी केली 30,000ची आणि डेप्रिसिएशन किती सांगितले? तर 15%. मग आपण डेप्रिसिएशन कसं काढतो? जेवढ्याची किंमत आहे त्याच्या 15% त्यांनी सांगितले. त्यामुळे डेप्रिसिएशन किती येणार आहे? तर 4,500. 30,000ची स्कूटर, त्यावरती 15% डेप्रिसिएशन, त्यामुळे ते आलं 4,500. आता एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे की स्कूटर इज युज्ड फॉर बोथ द पर्पज. स्कूटरचा वापर पर्सनल कामासाठी पण केला आहे आणि प्रोफेशनसाठी पण केला आहे. त्यामुळे जे डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केले किती? 4,500, ते दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार. कसं डिस्ट्रीब्यूट करायचं? तर जो रेशो दिला आहे त्याप्रमाणे. एकूण डेप्रिसिएशन आहे 4,500. त्यांनी काय सांगितलं बघा? ॲडजस्टमेंट नंबर 1, पर्सनल कामासाठी स्कूटरचा वापर किती आहे? तर तो आहे 1/3. 1/3 हा पर्सनल आहे. मग आता तेच करायचं. एकूण जे डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं आहे, किती कॅल्क्युलेट केलं आहे? 4,500. त्या 4,500 पैकी पर्सनलला किती सांगितलं त्यांनी? 1/3. मग 4,500च्या 1/3 म्हणजे किती येतं? 4,500च्या 1/3 येतं 1,500. एवढं झालं पर्सनल. एकूण डेप्रिसिएशन 4,500 होतं, त्यापैकी पर्सनल आले 1,500. मग राहिलं किती? 3,000. तेवढं असणार आहे प्रोफेशनचा खर्च. ओके. आपण एकूण डेप्रिसिएशन सहज कॅल्क्युलेट केलं 30,000च्या 15%, त्याला 4,500. आणि त्यांनीच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले की 1/3 हे पर्सनलसाठी आहे, म्हणून डेप्रिसिएशनसुद्धा तसंच वाटलं. 4,500च्या 1/3 म्हणजे 1,500 एवढं पर्सनल, आणि उरलेलं शिल्लक किती? 3,000. तेवढं असणार आहे प्रोफेशनचं. त्यामुळे आपल्याला फक्त प्रोफेशनचंच लागतो. त्यामुळे प्रोफेशनसाठी डेप्रिसिएशन किती आलं आहे? तर 3,000 रुपये. त्यामुळे बघा डेप्रिसिएशन ऑन स्कूटर कंसामध्ये म्हणून म्हटलं आहे वर्किंग नोट नंबर 1, जी आपण वर्किंग नोट आत्ता पाहिली त्याप्रमाणे प्रोफेशनचा खर्च किती? तर 3,000. कारण एक्झाम्पलमध्ये सांगितले की स्कूटर इज युज्ड फॉर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल पर्पज. स्कूटरचा वापर दोन्हीसाठी केला आहे. त्यामुळे जे डेप्रिसिएशन असो नाही तर स्कूटरचा खर्च असो, तो दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. जो रेशो दिला आहे त्याप्रमाणे. पर्सनलला 1/3 असं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आपण ते डिस्ट्रीब्यूट केलं. बघा पुढचं पेमेंट काय? नेक्स्ट पेमेंट आहे सर्जिकल इक्विपमेंट. किती रुपयाची इक्विपमेंट आहेत? 4,800 आणि त्याला टिकमार्क आहे. मगाशी सांगितलं की इक्विपमेंट ही आपली असेट आहे. 4,800ची इक्विपमेंट आहेत आणि डेप्रिसिएशन किती सांगितलं आहे बघा? डेप्रिसिएशन आहे 40%. बरोबर. मग आता डेप्रिसिएशन सर्जिकल इक्विपमेंट जे असतात, सर्जरीसाठी लागणारे इक्विपमेंट, हे दवाखान्याची रिलेटेड आहे. त्यामुळे जे डेप्रिसिएशन येईल तो दवाखान्याचा खर्च, प्रोफेशनचा खर्च. बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये सर्जिकल इक्विपमेंट, त्याला तुम्ही डेप्रिसिएशन ऑन सर्जिकल इक्विपमेंट पण म्हणू शकता. 4,800च्या 40%, ॲडजस्टमेंटमध्ये 40% डेप्रिसिएशन सांगितलं आहे बघा, हे 40%. त्यामुळे 4,800च्या 40% किती? 1,920 एवढा प्रोफेशनचा खर्च. ओके. ही इक्विपमेंट दवाखान्यामध्ये लागतात, त्यामुळे सर्व डेप्रिसिएशन हे प्रोफेशनचा खर्च म्हणून दाखवलं. त्यानंतर पुढचं बघा, पुढचं पेमेंट आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स किती पेड केला आहे? तर 10,000. आता इन्कम टॅक्स म्हणजे काय? इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम. जे तुमचं वैयक्तिक इन्कम आहे, खाजगी इन्कम आहे, त्या इन्कमवरचा जो टॅक्स आहे त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे हा टॅक्स तुमच्या पर्सनल इन्कमचा असतो. त्यामुळे तो खर्च असतो तुमचा पर्सनल खर्च, आणि आपल्याला कोणतेही पर्सनल खर्च इथं घ्यावे लागत नाहीत. फक्त आपल्याला प्रोफेशनचे खर्च लागतात. हा पर्सनल खर्च आहे त्यामुळे तो येणार नाही. पुढचा खर्च बघा. पुढचा खर्च आहे स्टाफ सॅलरी. स्टाफला पगार दिला 15,000.
आता आपण डॉक्टरचं एक्झाम्पल पाहतोय. डॉक्टर म्हणजे दवाखाना असणार. दवाखाना आहे म्हणजे तिथं 1-2 एम्प्लॉई कामाला असणार, स्टाफ असणार, बरोबर. मग त्यांचा पगार दिला, एम्प्लॉईला पगार दिला, हा झाला दवाखान्यातलाच खर्च, प्रोफेशनचा खर्च. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये स्टाफ सॅलरी किती रुपये? 15,000 हा प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा खर्च LIC प्रीमियम किती रुपये? तर 15,000. मगाशी सांगितलं LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स. हा इन्शुरन्स कशाचा आहे? आपल्या लाईफचा आहे, घरातल्यांच्या लाईफचा आहे. ओके, आपलं लाईफ असू किंवा घरातल्यांचं लाईफ असू, ते आपलं खाजगी असतं, आपलं लाईफ आपलं पर्सनल असतं. त्यामुळे आपल्या पर्सनल लाईफचा, घरातल्यांच्या लाईफचा इन्शुरन्स काढणं आणि त्याचा हप्ता पेड करणं हा तुमचा पर्सनल खर्च असतो. तो काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, तो तुमच्या डॉक्टरी पेशाचा खर्च नाही. स्वतःचा इन्शुरन्स काढला, घरातल्यांचा इन्शुरन्स काढला आणि त्याचा हप्ता भरणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, खाजगी प्रश्न आहे, पर्सनल खर्च आहे. हा दवाखान्याचा खर्च नाही, हा पर्सनल खर्च आहे. त्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर पुढं अजून एक असाच खर्च आहे, गिफ्ट टू हजबंड ₹5,000. घरामध्ये कुणालाही गिफ्ट द्या, पेरेंट्स असतील, वाईफ असेल, हजबंड असेल, मुलं असतील, रिलेटिव्ज असेल, कोणी असेल, कुणाला गिफ्ट देणं, गिफ्ट द्यायचं का नाही द्यायचं, कशा प्रकारे गिफ्ट द्यायचं, किती रुपयाचं द्यायचं, वस्तू द्यायची का पैसे द्यायचे, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. गिफ्ट देणं आपला पर्सनल खर्च असतो, हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, हा पर्सनल खर्च आहे गिफ्ट देणं. त्यामुळे हा पर्सनल खर्च आहे, त्यामुळे हा येणार नाही, कारण आपल्याला फक्त प्रोफेशनचेच खर्च लागतात. त्यानंतर पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन लोन किती रुपये? 2,000. मगाशी सांगितलं की लोन कशासाठी काढले सांगितलं नाही, मग आपण अझ्युम करूया लोन प्रोफेशनसाठी काढला असेल, त्यामुळे त्याच्यावरचं व्याज, त्या कर्जावरचं व्याज हा प्रोफेशनचाच खर्च. त्यामुळे प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये बघा इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट किती? 2,000 रुपये. आपण अझ्युम करतोय, कारण एक्झाम्पलमध्ये सांगितलं नाही कर्ज कशासाठी काढलं आहे, म्हणून आपण अझम्पशन केलं की लोन प्रोफेशनसाठी काढला असणार, त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हा प्रोफेशनचाच खर्च. त्यानंतर पुढचा आहे स्कूटर एक्सपेन्सेस. स्कूटरचा खर्च किती? 6,000. आता त्यावर टिकमार्क आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट वाचा. पहिलीच ॲडजस्टमेंट 1/3 ऑफ स्कूटर एक्सपेन्सेस हे पर्सनल आहे. आता एकूण खर्च किती आहे स्कूटरचा? 6,000. ह्या 6,000पैकी 1/3, 6,000च्या 1/3 म्हणजे 2,000. 2,000 झाला पर्सनल खर्च. मग 6,000पैकी 2,000 पर्सनल आहे, 6 पैकी 2,000 पर्सनल, मग राहिले किती? 4,000. 4,000 असणार प्रोफेशनचा खर्च. त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की एकूण खर्च 6,000 आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे यापैकी 1/3, 6,000च्या 1/3 म्हणजे 2,000 तेवढा पर्सनल. त्यांनी सांगितलं हा पर्सनल आहे, मग 2,000 पर्सनल, 6 पैकी 2,000 पर्सनल म्हणजे राहिला किती? 4,000. तो असणार आहे प्रोफेशनचा. म्हणून प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये बघा स्कूटर एक्सपेन्सेस अमाऊंट किती? तर 4,000 रुपये एवढा प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचं आणि शेवटचं पेमेंट बघा काय? परचेस ऑफ मेडिसिन्स खरेदी केल्या 40,000च्या, त्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आपण डॉक्टरचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. डॉक्टर ज्या वेळेला पेशंटला मेडिसिन देतात त्या मेडिसिन्स अगोदर खरेदी कराव्या लागतात. त्यामुळं मेडिसिन्स खरेदी केल्या, त्यासाठी पेमेंट केलं, हा दवाखान्याचाच खर्च आहे, प्रोफेशनचाच खर्च आहे. किती रुपयाची मेडिसिन्स खरेदी केल्या? तर 40,000च्या. 40,000चे मेडिसिन्स खरेदी केल्या आणि टिकमार्क आहे. ॲडजस्टमेंट बघा, ॲडजस्टमेंट नंबर 2, यापैकी क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स शिल्लक किती आहेत? क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी एवढ्या शिल्लक आहेत, स्टॉक आहे किती? 5,500. आता डॉक्टरच्या एक्झाम्पलमध्ये ही एक कॉमन ॲडजस्टमेंट असते. पहिल्यांदा सांगितलं आहे मेडिसिन्स खरेदी केल्या 40,000च्या आणि आत्ता सांगतात ॲडजस्टमेंटमध्ये त्यापैकी 5,500च्या शिल्लक आहेत. म्हणजे 40,000च्या खरेदी केल्या, त्यापैकी 5,500च्या शिल्लक आहेत, म्हणजे वापरल्या किती? तर 34,500. ओके, जेवढ्या मेडिसिन्स आपण वापरल्या, कसं कॅल्क्युलेट केलं? जेवढ्या खरेदी केल्या 40,000, त्यातनं शिल्लक जे आहेत 5,500 त्या वजा केल्या, राहिले किती? 34,500. तेवढाच फक्त दाखवायचा प्रोफेशनचा खर्च. मेडिसिन्स तुम्ही जेवढ्या वापरल्या आहेत तेवढाच फक्त खर्च दाखवला जातो. त्यामुळे प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये 34,500. ओके, बघा सर्व पेमेंट झाले का? सर्व पेमेंट झालेले आहेत. आपल्याला जे काय रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलं होतं ते झालेलं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट ज्या होत्या त्या सर्व ॲडजस्टमेंट 4च्या 4 ॲडजस्टमेंट झालेले आहेत. त्याप्रमाणे सर्व एक्सपेन्सेस जे प्रोफेशनचे होते ते आपण लिहिले, त्याची बेरीज खाली करायची. या सर्व एक्सपेन्सेसची बेरीज येते 72,420. त्याला नाव द्यायचं टोटल बी.
ही कशाची बेरीज आहे तर बीची. बी म्हणजे काय, आपण वरती प्रोफेशनल एक्सपेन्सेसला बी म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याला म्हणलं जे टोटल आली किती 72,420, त्याला म्हणायचं टोटल बी. आणि ही आहे खर्चाची बेरीज. मगाशी इन्कम किती आला होता, इन्कम आला होता 1,19,000, त्याला ए म्हटलं आहे. त्यातून हा खर्च वजा करा आणि जी वजाबाकी येते त्याला नाव द्या इन्कम फ्रॉम प्रोफेशन. किती वजाबाकी येते, 1,19,000मधून हे जे इन्कम आहे त्यामधून हा खर्च वजा केला, खाली वजाबाकी आली 46,580, 46,580. इट इज कॉल्ड एज अ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. ए मायनस बी आपण केलं की आपल्याला या प्रोफेशनल व्यक्तीचं, या डॉक्टर अश्विनीचं इन्कम मिळालं. वर्षभराचं तिचं इन्कम किती आहे तर 46,580. एवढ्या इन्कमवरती तिला टॅक्स हा पेड करावा लागणार आहे. दिस इज एक्झाम्पल नंबर 4 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. Okay, you should write down this example and solution in the notebook. In the next lecture we will take example on the computation of income of professional of any other professional person. Okay, so thank you very much.